मित्रांची शिकार होणार, माझ्याकडे पक्की माहिती. रोहित पवारांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. मागील काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही पक्षात धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. वर पाहता तिन्ही पक्षात सर्व काही अलबेल असल्याचं बोललं जात आहे. विविध राजकीय नेत्यांची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासह अजित पवार गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबा, अशाच पुढील ताज्या न्यू अपडेट बघण्यासाठी. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार असल्याचं भाकीत रोहित पवार यांनी केलंय. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांचं प्रकरण असंच बाहेर आलं नाही, ही फक्त सुरुवात आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. आपल्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. एक्स अकाउंटवर पोस्ट लिहून रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. रोहित पवार नक्की काय म्हणाले? रोहित पवारांनी एक्स अकाउंटवर लिहिलंय की भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या आपण बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्याच मित्रांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्र पक्षांप्रती जरी दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असले, तरी उद्या मित्र पक्षांची भावना भाजपाबाबत जा बेवफा जा हमे याहून वेगळी असणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्र पक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील, असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांनी काम कमी कुरापती जास्त असा हॅशटॅग देखील वापरलाय. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर आता पुढच्या 1.5 महिन्यात नक्की काय घडणार याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत.